नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आर्टिकल बद्दल माहिती सांगणार आहे. त्यामुळं सर्वांनी विशेषतः लक्ष देणं. या ठिकाणी आर्टिकलच्या बाबतीमध्ये आपला जो काही इंग्रजी विषयाचा बेसिक किंवा ज्याला आपण बेसमेंट म्हणत असतो, तर ते बेसमेंट या आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत असतं. तर इंग्रजीमध्ये 3 प्रकारचे आर्टिकल या ठिकाणी आपण वापरत असतो. ए, एन आणि द. हे 3 आर्टिकल आपण कुठे वापरायचे त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळं थोडंसं वेळ काढून या व्हिडिओकडे पहा. ए हे आर्टिकल जे आहे ते ए आर्टिकल ज्या ठिकाणी रिकामी जागा येत असतो शब्द, त्याच्या पुढचा शब्द जर त्या शब्दातला पहिला अक्षर व्यंजन असेल तर आपल्याला ए हे आर्टिकल वापरावे लागत असते. आणि रिकामी जागाच्या समोर जर एखादा शब्द ए, ई, आय, ओ, यू या स्वरामधला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एन हे शब्द वापरावा लागत असतो. परंतु रिकामी जागाच्या समोर जर एखादा शब्द दिलेला असेल आणि तो जर विशेष शब्द आलेला असेल, जसं की विशेषणा म्हणजे काय, तर जगामध्ये ती एकमेव वस्तू आहे विशेष. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं विशेष नाव असेल, त्याचबरोबर एखाद्या ठिकाणाचं नाव असेल किंवा एखाद्या देशाचं नाव असेल, त्याचबरोबर एखाद्या नदीचं नाव असेल, वाळवंटाचं नाव असेल, म्हणजे एक विशिष्ट गोष्ट जेव्हा त्या नावाला दिलेली असते तेव्हा त्याच्या समोर आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं आहे. ओके, त्यामुळं हे नियम तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ए, ई, आय, ओ, यू हे 5 अक्षरापैकी जर त्याच्यातला पहिला शब्द आलेला असेल, जसं उदाहरणार्थ अम्ब्रेला, त्याच्या समोर जर अगोदर रिकामी जागा आणि नंतर अम्ब्रेला हा शब्द दिलेला आहे, तर अम्ब्रेला मधला यू हा जो शब्द आहे तर यू ए, ई, आय, ओ, यू मध्ये बसतो, म्हणून आपण तिथं एन हे आर्टिकल वापरलेलं आहे. दुसरं उदाहरण सांगायचं राहिले तर डॅश डॅश बॉय असा शब्द दिलेला आहे. मग आता बॉय मधला बी हा एक कन्सोनंट आहे, म्हणजे व्यंजन आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण त्या बी च्या समोर ए शब्द वापरला आहे. आणि दचं जर उदाहरण द्यायचं राहिलं, जसं की आय विजिट डॅश 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 ताजमहल इन आग्रा. मग आता मी ताजमहलला भेट दिलेली आहे. मग ताजमहल हे जगामध्ये एकमेव वस्तू आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आपण द हे आर्टिकल वापरलेलो आहे. आशा करतो की तुम्हाला ए एन द हे आर्टिकल कुठे वापरावं हे मी व्यवस्थित समजावून सांगितलं असेल. ओके, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळं फक्त माझा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रो, तुम्ही सबस्क्राईब एक केलात तर मला पुढे चालून असे बरेचसे व्हिडिओ बनवता येतात, ठीक नाही? त्यामुळं एक सबस्क्राईब करा. ओके.